नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागील व्हिडिओ क्लिपमध्ये आपल्या नवीन प्रकरणाला सुरुवात केलेली होती. संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, राईट? आपण त्याच्यामध्ये एक बेसिक गोष्टी आपण शिकलो होतो. जसं वित्त ही संकल्पनेचा आपण अभ्यास केला होता. वित्त म्हणजेच काय? तर पैसा किंवा पैसे व पैशाचे व्यवस्थापन या गोष्टीशी वित्त ही संकल्पना निगडीत आहे. व्यावसायिक संस्थेचे यश हे त्याचे निधी उभारण्याची क्षमता आणि त्या निधीचा विनियोग म्हणजेच त्या निधीचा वापर यावर अवलंबून असते. याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर मागील व्हिडिओ क्लिपमध्ये आपण बघितलं की संस्थात्मक वित्त व्यवस्था हे संस्थेसाठी निधी उपलब्धता व त्याचा वापर याच्याशी संबंधित असते. म्हणजेच संस्थात्मक वित्त व्यवस्था काय आहे? आता संस्था म्हणजे काय? कंपनी. वित्त म्हणजे काय? पैसा. आणि व्यवस्था म्हणजे काय? नियोजन. तर संस्थेतील पैशाचे योग्य नियोजन किंवा योग्य वापर करणे याला संस्थात्मक वित्त व्यवस्थापन असे म्हणतात. बरोबर आहे? मग आपण वित्त पूर्ण करण्यासाठी किंवा निधी उभारण्यासाठी वित्त निश्चितीचा निर्णय किंवा वित्त गुंतवणुकीचा निर्णय याच्याबद्दलही अभ्यास केलेला आहे. आणि मागील व्हिडिओ क्लिपमध्ये आपण तसेच संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व देखील बघितले आहे की संस्थात्मक वित्त व्यवस्था हे संस्थेच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचे आहे. जसं निर्णय प्रक्रियेमध्ये मदत होते, प्रकल्प भांडवल उभारणी करणे किंवा संशोधन मदत करणे, व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत होते, विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधण्यास मदत होते. असे अनेक, त्याचबरोबर आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, व्यवसायामध्ये येणारी जोखीम हाताळण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी वित्त व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. याचा अभ्यास आपण मागील व्हिडिओ क्लिपमध्ये केलेला आहे. बरोबर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला भांडवलाची आवश्यकता हा नवीन मुद्दा किंवा ही नवीन संकल्पना आज आपल्याला या व्हिडिओ क्लिपमध्ये काय करायची आहे? समजावून घ्यायची आहे. आता भांडवलाची आवश्यकता म्हणजे काय? हे बघा, मी इथे छोटे छोटे टप्पे दिलेले आहेत की भांडवलाची आवश्यकता काय. जेव्हा एखाद्या उद्योजकाला त्या व्यवसायाची कल्पना सुचते. बघा, व्यवसाय असाच चालू होतो का? नाही. एखाद्या व्यक्तीला त्या व्यवसायाची काय सुचते? कल्पना सुचते. त्याच्या मनात ती कल्पना उद्भवते. बरोबर आहे ना? आणि मग या कल्पनेला वाव देण्यासाठी, ती कल्पना तो प्रत्यक्षात मांडण्यासाठी, लक्षात येतं का? उद्योजक आहे, या उद्योजकाच्या मनात किंवा तो व्यवसायाची एक कल्पना करतो की मला असा प्रकारचा व्यवसाय टाकायचा आहे किंवा मला आता चहाचा उद्योग सुरू करायचा आहे किंवा मी बाहेरून चहाचा रॉ मटेरियल आणेल किंवा, राईट, ही कल्पना त्याच्या मनात येते. आणि तेव्हा तो त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतेचा काय घेतो? शोध घेऊ लागतो. म्हणजेच काय? खरंच ही कल्पना माझी बरोबर आहे का? खरंच या कल्पनेवर मी काम करू शकतो का? बरोबर आहे? त्यासाठी तो आपल्या कल्पनेचे काय करतो? तपशीलवार परीक्षण करतो. आलं लक्षात? एकदा की त्याने तपशीलवार परीक्षण केले आणि त्याला समाधानकारक उत्तर मिळाले की हां, मी चालू करणारा व्यवसाय योग्य आहे किंवा मला भविष्यात जाऊन नक्कीच यश मिळेल, असे त्याला जेव्हा खात्री होते, तेव्हा तो प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक ती काय करतो? पावले उचलतो. मग आता प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक ती पावले काय असणार आहे? की जसे काय साधनं लागणार आहे, जमीन कुठे घ्यायची, कशा पद्धतीने चालू करायचं, काय साधन सामग्री लागणार आहे, भांडवल किती लागणार आहे, ते कोणत्या स्वरूपात असणार आहे, बरोबर आहे? आणि त्या आलेल्या भांडवलाचं आर्थिक नियोजन कसं करायचं, सद्यस्थितीचा आढावा घेणं आणि भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरवणे. लक्षात येत आहे का? तर या पद्धतीने तो काय करतो? त्याचे नियोजन करतो. आता भांडवल किती लागणार आहे? व्यवसाय कशा पद्धतीचा आहे त्याप्रमाणे मला भांडवल किती लागणार आहे. मग ते कोणत्या प्रकारचं असणार आहे? बरोबर आहे? मला मोठ्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. आता उदाहरणार्थ, मला साधं एक कॉफी शॉप सुरू करायचं आहे. बरोबर आहे? तर मला मग
रोख पैशांमध्ये जास्त गुंतवणूक करावी लागेल, की स्थिर भांडवल म्हणजे जसं फर्निचरमध्ये जास्त गुंतवणूक करावी लागेल, हे प्रकार आहेत. तर अशा कोणत्या स्वरूपात मला गुंतवणूक करावी लागेल? असे कोणत्या स्वरूपाचे भांडवल लागेल? किंवा मग या भांडवलाचं आर्थिक नियोजन. मग आता आर्थिक नियोजन म्हणजे काय? तर हे भांडवल मी कुठून उभारेल? मी नातेवाईकांकडून पैसे घेईल, की मी बँकेकडून लोन काढेल, बरोबर आहे? किंवा मी स्वतःच पैसा आणेल किंवा इतर मार्ग. याचे तो काय करतो? आर्थिक नियोजन करतो. सद्यस्थितीचा आढावा. सध्याची स्थिती काय आहे? सध्याला कशाला डिमांड आहे? या सद्यस्थितीचा आढावा तो घेतो आणि नंतर त्याच्या भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरवतो. म्हणजे मला किती आवश्यकता आहे याचे प्रमाण तो काय करतो? ठरवत असतो आणि भविष्यातील परिस्थितीचा विचार त्याला करावा लागतो आणि म्हणूनच भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरविताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल याची आवश्यकता विचारात घ्यावी लागते. मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम भांडवल काय आहे किंवा स्थिर भांडवल काय आहे, खेळते भांडवल काय आहे? तर आपण आज त्याचाच अभ्यास करणार आहोत. आलं लक्षात? म्हणजेच काय बघा, सुरुवातीला उद्योजकाच्या मनात कल्पना येते, त्या कल्पनेचे तो तपशीलवार परीक्षण करतो. ती कल्पना त्याला पटली किंवा त्याची खात्री झाली की त्यावेळेस तो प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक त्या पावले उचलतो. नंतर आपल्याच प्रकल्पाला किंवा आपल्या व्यवसायाला किती भांडवल लागणार आहे, ते कोणत्या स्वरूपात लागणार आहे, त्याचे आर्थिक नियोजन कशा पद्धतीने केले पाहिजे याचा तो विचार करतो किंवा ही प्रक्रिया तो पूर्ण करतो. नंतर तो सद्यस्थितीचा आढावा घेतो. जसं आता सद्यस्थिती काय आहे बघा, कोरोनाचा काळ चालू आहे. बरोबर आहे ना? म्हणजेच कोविड-19मुळे आपण बघतोय सद्यस्थितीमध्ये अनेक व्यवसायांना याचा खूप मोठा फटका बसलेला आहे. मग अशा परिस्थितीत नवीन व्यवसाय चालू करणं योग्य आहे? हां. कोणते व्यवसाय? जे आता सद्यस्थितीमध्ये उपयोगाचे आहेत. उदाहरणार्थ, जर मी अशा काळामध्ये घरोघरी जाऊन भाजीपाला प्रत्येकाला जर दिला, तो जर व्यवसाय चालू केला, तर माझा व्यवसाय व्यवस्थित चालेल. बरोबर आहे ना? तेच मी टिफिन सर्व्हिसेस सुरू केल्या, तर माझा व्यवसाय व्यवस्थित चालेल. एकंदरीत लक्षात घ्या, सद्यस्थितीचा आढावा घेणे खूप गरजेचे असते. परिस्थिती वेगळी आहे आणि आता या स्थितीला मला मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या परिस्थितीमध्ये जर एखाद्या मोठा मॉल उभारला किंवा एखादा मोठा मॉलमध्ये मस्त छान कपडे वगैरे, कोणी येईल का तुमच्याकडे या परिस्थितीमध्ये कपडे विकत घ्यायला किंवा नाही? म्हणजेच कल्पना कशी असावी किंवा सद्यस्थितीचा आढावा कसा घेतला पाहिजे, ह्या सगळ्याचा विचार करून उद्योजक काय करतो? आपली कल्पनेवर अभ्यास करतो आणि नंतर तो आपल्या भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरवतो. मग आता भांडवल काय? की जो निधी व्यवसायामध्ये गुंतविला जातो, त्याला आपण भांडवल म्हणतो. भांडवलाचे 2 प्रकार आहेत, स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. मग स्थिर भांडवल कधी जास्त लागते, कधी कमी लागते. खेळते भांडवल कधी जास्त लागते, कधी कमी लागते. ते व्यवसायाच्या आकारमानावर, स्वरूपावर, व्याप्तीवर अवलंबून असते. मग याचे प्रमाण कसे ठरवायचे, हे उद्योजकाला याचा निर्णय घ्यावा लागतो. मग आपण आता स्थिर भांडवल म्हणजे काय आणि त्याच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहे याचा अभ्यास करणार आहोत. आले लक्षात? स्थिर भांडवल, ज्यालाच आपण फिक्स कॅपिटल असे म्हणतो. काय म्हणतो? फिक्स कॅपिटल. आता बघा, एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी काय काय लागतं विद्यार्थी मित्रांनो? जमीन लागते, बरोबर आहे. त्यानंतर यंत्र लागतं, यंत्रसामग्री लागते, बरोबर आहे ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी निधी लागतो. म्हणजेच काय? पैसा लागतो, बरोबर आहे ना? मग ही जी यंत्र आहे, यंत्रसामग्री आहे, जमीन आहे, ही उद्योजकाला खरेदी करण्यासाठी त्याला निधी गुंतवावा लागतो, पैसा द्यावा लागतो. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? स्थिर भांडवल म्हणू शकतो, बरोबर आहे ना? हे बघा, उद्योग नवीन न्यूली एस्टॅब्लिश असो, म्हणजे नव्याने सुरू झालेला असो किंवा ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस असो, म्हणजे जो ऑलरेडी 5-6 वर्षापासून चालू आहे. उद्योग व्यवसाय कोणताही असो, प्रत्येक व्यवसायाला स्थिर भांडवलाची गरज असतेच.
मग आता स्थिर भांडवल काय आहे? तर दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी, तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्यास स्थिर भांडवल असे म्हणतात. बरोबर आहे? मग आता दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी. आता मला सांगा, जमीन आज आपण घेतो व्यवसायासाठी. आपण लगेच ती जमीन उद्या विकू का? किंवा 1 वर्षाने विकू का? नाही विकणार. म्हणजे जमिनीचा वापर हा काय होणार आहे? दीर्घ कालावधीसाठी होणार आहे. त्याचबरोबर आपण व्यवसायासाठी लागणारी जी यंत्र किंवा यंत्रसामग्री घेतलेली आहे, तिचा वापर आपण काय करणार आहे? 1 वर्षात घेतलेली एवढी महागाची यंत्रसामग्री आपण विकणार आहे किंवा काढून टाकणार आहे व्यवसायातून? नाही. म्हणजेच त्याचा वापर काय होणार आहे? दीर्घ कालावधीसाठी होणारी. जसं दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी जी मालमत्ता, व्यवसायात लागणारी मालमत्ता जी दीर्घ कालावधीसाठी वापरली जाते, उदाहरणार्थ जमीन, त्यानंतर यंत्रसामग्री. बरोबर आहे? तर तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली. मग आता विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली म्हणजे काय? की मला ही जमीन, यंत्रसामग्री, फर्निचर हे जे मी घेतलंय माझ्या व्यवसायासाठी, ते मी विक्रीच्या उद्देशाने घेतलं नाही. ते कशासाठी घेतलंय? माझ्या व्यवसायाला लागतंय म्हणून घेतलंय. साधंच उदाहरण द्यायचं झालं, तर बघा, एखादं फर्निचरचं दुकान असेल, तर तो व्यक्ती काय करतो? फर्निचर आणतो, आपल्या व्यवसायात ठेवतो आणि ते फर्निचर विकतो. तर मग आपल्याला त्याला स्थिर भांडवल म्हणता येईल का? किंवा ते स्थिर भांडवल आहे का? नाही. कारण त्याने काय केलंय? ते विक्रीच्या उद्देशाने आणलंय. परंतु मला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि मला ह्या व्यवसायासाठी मी काय केलंय? फर्निचर घेतलंय, टेबल, खुर्च्या घेतल्याय, बरोबर आहे? ऑफिससाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक वस्तू त्या घेतल्याय, जमीन घेतलीये, त्या जमिनीवर बिल्डिंगसाठी प्रपोजल टाकलंय किंवा ती जमीन आहे, बिल्डिंग आहे, म्हणजेच हे आहे, इमारत आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहे, ह्या मी माझ्या व्यवसायासाठी घेतलाय, विकण्यासाठी घेतलेल्या नाही. ही मालमत्ता जी आहे, हे खरेदी करण्यासाठी जो पैसा लागतो, जो निधी लागतो, जे भांडवल लागते, त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. साधं उदाहरण द्यायचं झालं तर मला छोटासा पापड उद्योग सुरू करायचा आहे. बरोबर आहे? मग पापड उद्योगासाठी लागणारे जे एक छोटासा रूम लागेल. त्या रूममध्ये मला पापड बनवण्यासाठीचं यंत्र लागेल. बरोबर आहे ना? मग मी घेतलेली ती रूम किंवा मी घेतलेली ती जागा, त्याच्यामध्ये आलेली ती यंत्रसामग्री जी आहे, ही माझी काय आहे? दीर्घ मालमत्ता आहे, स्थिर मालमत्ता आहे. आणि मला या स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जो निधी लागणार आहे, जे भांडवल लागणार आहे, त्याला मी काय म्हणेल? स्थिर भांडवल. कारण मला माहिती आहे ह्या काय आहे? ही मालमत्ता जी आहे ही दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणार आहे आणि मी ती विक्रीच्या उद्देशाने घेतलेली नाही. अशा मालमत्ता खरेदी करण्यासाठी जो पैसा लागतो, जे भांडवल लागते, त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. म्हणजेच दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी, तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते, त्यास स्थिर भांडवल असे म्हणतात. ओके. मग स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता आहे, फिजिकल ॲसेट. मी तुम्हाला आत्ता सांगितलं फिजिकल ॲसेट कोणकोणते आहे. लँड अँड बिल्डिंग म्हणजेच काय? जमीन आणि इमारत. बरोबर आहे ना? त्याचबरोबर फर्निचर्स अँड फिक्चर्स. मी टेबल घेतला, खुर्ची घेतली, ब्लॅकबोर्ड घेतला. बरोबर आहे? मी साधा मला ऑनलाईन क्लास चालू करायचा आहे, तो पण माझा एक प्रकारचा समजा बिझनेसच आहे. मग त्यासाठी मी काय घेतलंय? बोर्ड घेतला, टेबल घेतलं, खुर्ची घेतली, कॅमेरा घेतला. बरोबर आहे? ह्या सगळ्या काय झाल्या? माझ्या ॲसेट झाल्या, फिक्स ॲसेट झाल्या. स्थिर मालमत्ता आहे माझी, जी मला जास्त कालावधीसाठी वापरायची आणि मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करते. मी ती खरेदी करणार आहे, विकणार नाही. विक्रीच्या उद्देशाने घेतलंय का? नाही. त्यासाठी मी काय केलंय? गुंतवणूक केली आणि गुंतवणुकीसाठी मला जे भांडवल लागणार आहे, त्या भांडवलाला मी काय म्हणणार आहे? स्थिर भांडवल म्हणणार आहे. बरोबर आहे? बघा, प्लांट अँड मशिनरी. व्यवसायामध्ये प्लांट अँड मशिनरी जे लागणार आहे, ते सुद्धा माझी काय आहे? स्थिर भांडवल आहे.
हे काय आहे? स्थिर मालमत्ता आहे. मला हे प्लांट किंवा मशिनरी परचेस करण्यासाठी जो पैसा लागेल तो माझा काय आहे? स्थिर भांडवल आहे. येते का लक्षात? म्हणजे स्थिर भांडवलाची उदाहरणं जर द्यायची झाली तर आपण काय देऊ शकतो, की जमीन व इमारत, यंत्र व यंत्रसामग्री, फर्निचर व फिक्चर्स, बरोबर आहे. हे जे उदाहरणं आहेत हे स्थिर भांडवलाची उदाहरणे आहेत. मग आता स्थिर भांडवलाचे जी आवश्यकता आहे याची योजना, प्रारंभिक योजना हा प्रवर्तक तयार करत असतो. मग आता प्रवर्तक कोण आहे? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बघा, उद्योजक किंवा एखादा व्यक्ती, उद्योजक म्हणण्यापेक्षा एखादा व्यक्ती ज्याच्या डोक्यामध्ये व्यवसाय सुरू करण्याची कल्पना येते आणि तो ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करतो, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? प्रवर्तक असे म्हणतो. मग हा प्रवर्तकच असतो जो स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना तयार करत असतो. यासाठी प्रथम त्याला कंपनीला आवश्यक असणाऱ्या स्थिर भांडवलाची यादी तयार करावी लागते. म्हणजेच स्थिर भांडवल किती प्रमाणात लागणार आहे याची त्याला काय करावी लागते? यादी तयार करावी लागते. त्याच्या किमतीचा अंदाज बांधावा लागतो. जमिनीच्या किमती किती आहे? इमारत बांधण्याचे मूल्य किती आहे? यंत्रसामग्रीच्या किमती किती आहे? ही सगळी माहिती त्याला सुरुवातीला गोळा करावी लागते. बरोबर आहे ना? हे बघा, आपण साधी छोटंसं वस्तू जरी घ्यायचं असेल तर आपण 4 ठिकाणाहून कोटेशन काढतो. बरोबर आहे ना? आणि जिथे आपल्याला थोडेसे कमी प्राईस वाटते, ₹100 जरी कमी वाटले ना, त्यावेळेस तिथे आपण वस्तू घेतो. बरोबर आहे? म्हणजे आपण एकंदरीत वस्तू घेण्यापूर्वी तिचा अंदाज बांधतो. त्याचप्रमाणे आज एवढा मोठा व्यवसाय त्याला चालू करायचा आहे, तर तो काय करेल? सुरुवातीला माझ्या स्थिर मालमत्तेमध्ये त्याला गुंतवणूक करायची आहे. जसे जमीन, मग जमिनीच्या किमती किती आहे? इमारत बांधायची असेल तर त्याचे बांधणीचे मूल्य किती आहे? यंत्रसामग्रीच्या किमती किती आहे? याचा तो काय करतो? अंदाज बांधतो किंवा याची एक सविस्तर यादी तो तयार करतो. याची माहिती तो गोळा करतो आणि वेगवेगळ्या स्थिर मालमत्तेच्या किमतीची बेरीज केली जाते व परिणामी एकूण स्थिर मालमत्तेच्या भांडवलाची आवश्यकता लक्षात येते. म्हणजेच एकंदरीत एकूण स्थिर मालमत्ता किती आवश्यक आहे याचा अंदाज दिला जातो. आता बघा, सध्या जे युग आहे हे मॉडर्नायझेशनचं युग आहे आणि सध्या आपल्याला यंत्रसामग्रीचा वापर हा जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये केला जातो. बरोबर आहे ना? यंत्रसामग्रीचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो. मग त्यासाठी स्थिर मालमत्तेमध्ये जर गुंतवणूक करायचा असेल, स्थिर मालमत्तेसाठी लागणारी भांडवल जे आहे ते भांडवल त्याला जर मिळवायचे असेल तर ते भांडवल बाजारातून मिळवतो, जिथे भाग, कर्जरोखे, बंधपत्रे यांची विक्री करून दीर्घ मुदतीचे कर्जही दिले जातात. येते का लक्षात? तर या पद्धतीने स्थिर भांडवलासाठी जो उद्योजक असतो तो तयारी किंवा प्रवर्तक जो असतो तो तयारी करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भांडवलाच्या भांडवलाची आवश्यकता, भांडवलाची गरज ही काय होत जाते? बदलत जाते. त्या भांडवलाची गरज म्हणजे स्थिर भांडवलाची गरज कधी जास्त असते तर कधी कमी असते. म्हणजेच काय? तर व्यवसायात काही व्यवसाय असे असतात ज्यांना स्थिर भांडवलाची गरज जास्त असते. काही व्यवसाय असे असतात ज्यांना स्थिर भांडवलाची गरज कमी असते. बरोबर आहे? म्हणजेच या स्थिर भांडवलाची आवश्यकता, गरज ही बदलत जाते, कमी जास्त होत जाते. त्यालाच काय म्हणतात? स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. मग हे घटक कोणकोणते आहे? त्याचा आपण आता काय करणार आहोत? विचार करणार आहोत. तर त्यातला पहिला मुद्दा जो आहे बघा, तो आहे व्यवसायाचे स्वरूप. आता व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायानुसार स्थिर भांडवल बदलत जाते, ज्यालाच आपण म्हणतो स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. मग आता व्यवसायाचे स्वरूप, वस्तूचे उत्पादन करणारे उद्योग किंवा जास्त लोकोपयोगी सेवा देणारे उद्योग, हे जे असतात यांना स्थिर भांडवलाची गरज जास्त असते. का असं म्हटलंय? कारण बघा, वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? जमीन लागणार आहे, यंत्रसामग्री लागणार आहे, फर्निचर लागणार आहे. बरोबर आहे? आणि मग हे खरेदी करण्यासाठी काय लागतं?
पैसा लागतो, भांडवल लागेल ना. ही काय आहे? सर्व स्थिर मालमत्ता आहे. आता वस्तूचे उत्पादन करायचे असेल तर आपल्याला काय लागते? जमीन लागेल, यंत्र लागेल, यंत्रसामग्री, फर्निचर या सगळ्या गोष्टींची काय लागणार आहे? आवश्यकता लागणार आहे. बघा मी इथे तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं आहे की वस्तूचे उत्पादन करताना पूर्ण सेटअप लावलेला आहे. जसे वस्तूचे उत्पादन होण्यापासून ते वितरण होण्यापर्यंत. आलं लक्षात? तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करणार आहे? आढावा घ्यायचा. तर मग असा व्यवसाय जे वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग किंवा लोकोपयोगी सेवा देणारे उद्योग असेल तर त्यांना स्थिर भांडवलामध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. परंतु जो व्यवसाय असा असतो जो फक्त वस्तूंची खरेदी करतो आणि खरेदी केलेल्या वस्तूंची विक्री करतो त्याला स्थिर भांडवल जास्त प्रमाणात लागत नाही. मग उदाहरण द्यायचं झालं तर किरकोळ किंवा घाऊक व्यापारी. लक्षात येते? हे किरकोळ किंवा घाऊक व्यापारी काय करतो? घाऊक व्यापारी काय करतो? उद्योजकाकडून माल खरेदी करतो, बरोबर आहे, आणि तो माल किरकोळ व्यापाऱ्याला त्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्या गरजेनुसार विकतो. किरकोळ व्यापारी काय करतो? घाऊक व्यापाऱ्याकडून माल खरेदी करतो आणि ग्राहकाला विकतो. ह्या सर्व प्रोसेसमध्ये कुठेही किरकोळ व्यापारी किंवा घाऊक व्यापारी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतोय का हो? नाही. करतोय का? नाही. त्याला काय लागतोय? रोख पैसा लागतोय. तो हे कुठेही जमीन घेतोय का? यंत्रसामग्री घेतोय का? फर्निचर घेतोय का? नाही. तो फक्त काय करतो? एका हाताने वस्तूंची खरेदी करतो, त्याच्यामध्ये आपला प्रॉफिट ॲड करतो, नफा ॲड करतो आणि समोरच्याला ती दुसरी वस्तू विकतो. तो फक्त खरेदी विक्रीचा व्यवसाय करतोय. मग अशा व्यवसायाला स्थिर भांडवल कमी लागते. कारण त्यांना जमीन, यंत्रसामग्री म्हणजेच एकंदरीत स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक अतिशय कमी प्रमाणात करावी लागते. म्हणजेच व्यवसायाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे त्यावरूनही स्थिर भांडवलाची आवश्यकता ठरते. म्हणजे स्थिर भांडवल कमी लागेल की जास्त लागेल. म्हणजेच आपल्याला या मुद्द्यामध्ये काय समजते की वस्तूचे उत्पादन करणारे जे उद्योग आहे किंवा उपयोगी सेवा देणारे उद्योग जे आहे. मग आता लोकोपयोगी सेवा देणारे उद्योग कोणते आहे? उदाहरणार्थ बस सेवा आहे, बरोबर आहे. तर यांना स्थिर भांडवलामध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. तर जे व्यवसाय जे फक्त वस्तूची खरेदी विक्री करतात त्यांना स्थिर भांडवलाची आवश्यकता किंवा गरज ही काय असते? कमी प्रमाणात असते. लक्षात आलं? ओके. पुढचा मुद्दा बघूया आपण. व्यवसायाचे आकारमान. आता व्यवसायाचे आकारमान म्हणजे काय? तर 2 प्रकारचे व्यवसाय असतात. छोटे उद्योग आणि मोठे उद्योग. व्यवसायाचे आकारमान हे जर जास्त असेल, लक्षात येते? व्यवसायाचे आकारमान हे जर मोठ्या स्वरूपाचे असेल तर त्यांना जास्त प्रमाणामध्ये स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करावी लागते. उदाहरणार्थ आता मोठ्या प्रमाणावर शेती करणारा उद्योग आहे, कृषी उद्योग आहे. त्यांना जमीन, इमारत, त्याचबरोबर यंत्रसामग्री याच्यामध्ये काय करावे लागेल? जास्त गुंतवणूक करावी लागेल. उदाहरणार्थ साखर कारखाना आहे, साखर उद्योग आहे, चहा उद्योग आहे, सिमेंटच्या फॅक्टरीज आहे. हे सर्व काय आहे? मोठ्या प्रमाणावर स्थापन झालेले उद्योग आहे, जिथे स्थिर मालमत्तेची गरज ही जास्त प्रमाणात असते. म्हणून आणि मोठ्या प्रमाणावर जे उद्योग आहेत यांना स्थिर मालमत्ता किंवा स्थिर भांडवल देखील काय लागते? जास्त प्रमाणात. हे बघा मी इथे चित्रामध्ये पण दाखवलं की ज्यांचा व्यवसाय हा एक्सपांड झालेला आहे, जास्त प्रमाणात आहे. आता साखर उत्पादनासाठी जास्त जागा लागते, लाईट लागते, बरोबर आहे, मशिनरीज लागतात. ही सगळी स्थिर मालमत्ता आहे ज्याच्यामध्ये साखर उद्योजकाला काय करावं लागतं? जास्त गुंतवणूक करावी लागते, जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मग तिथे स्थिर भांडवलाची गरज ही जास्त असणार आहे. तेच मी जर एखाद्या कॉफी शॉप उघडलं, बरोबर आहे, तिथे मला चहाचं उत्पादन करावं लागणार आहे का? नाही. मला आयता बाहेरून काय घेणार आहे मी विकत चहा घेणार आहे. जिथे मी माझं स्किल वापरून लोकांना चहा देणार आहे किंवा शॉप चालवणार आहे. तिथे मला स्थिर भांडवलाची गरज
कमी स्वरूपात असणारे. म्हणजेच असा व्यवसाय जो फक्त एखाद्या प्रदेशापुरता, एखाद्या जिल्ह्यापुरता किंवा एखाद्या राज्यापुरताच मर्यादित आहे. म्हणजे ज्याचं आकारमान हे छोट्या स्वरूपात आहे, त्याला स्थिर भांडवलाची गरज कमी स्वरूपात लागते आणि ज्या व्यवसायाचे आकारमान हे मोठ्या स्वरूपात आहे, त्याला स्थिर भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. तिसरा मुद्दा काय आहे बघा, व्यवसायाची व्याप्ती. मग व्यवसायाची व्याप्ती म्हणजे काय? तर असा उद्योग जिथे किंवा एखादी व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन आणि वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते, तेव्हा त्या व्यवसायाला जास्त प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज असते. आता उत्पादन आणि वितरण म्हणजेच काय? तर वस्तूंचे उत्पादनही करणे आणि त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे किंवा वितरणापर्यंत म्हणजेच विक्रीच्या ठिकाणापर्यंत पोहोचवणे, असे दोन्ही कार्य जी व्यवसाय संस्था करते, तिला स्थिर भांडवलाची गरज जास्त लागते. साहजिक आहे ना. बघा, मी ते चित्रामध्ये तुम्हाला दाखवलंय की सुरुवातीला ते गाय दिलेली आहे. काय केलंय? तिला व्यवस्थित चारा वगैरे खाऊ घातलाय. नंतर तिच्याकडनं दूध काढून घेतलंय. ते दूध कंपनीमध्ये घेऊन जात आहे. त्या कंपनीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्यावर योग्य प्रमाणे ती प्रोसेस केली गेली आहे. प्रोसेस केल्यानंतर त्या दुधाचं पॅकिंग केलं आहे. पॅकिंग केल्यानंतर ते दूध व्यवस्थित डिस्पॅच करताय बघा गाडीमध्ये, म्हणजेच मिल्क सेंटरपर्यंत, दुधाचे जे केंद्र आहेत तिथे पोचवण्यासाठी. ही जी प्रक्रिया आहे, जेव्हा ही प्रक्रिया एकच व्यावसायिक संस्था करते, तेव्हा तिला स्थिर भांडवलाची गरज काय? जास्त प्रमाणात. बघा, साहजिक गोष्ट आहे ना, की उदाहरणार्थ गाय पण खरेदी करणे, त्याच्यानंतर त्या गायीचं संगोपन करणे, तिचं दूध काढणे. बघा, व्हेकल आहे, व्हेकलमध्ये त्यांनी काय केलंय? व्हेकल सुद्धा स्थिर मालमत्ता आहे. म्हणजेच वाहन काय आहे? स्थिर मालमत्ता आहे. त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर ही मशिनरी जी आहे, जे दुधावर काय करते? प्रक्रिया करते, ही काय आहे? स्थिर मालमत्ता आहे. अगेन व्हेकल आली आहे. या सगळ्या काय आहे? स्थिर मालमत्ता आहे. त्यांचा व्यवसाय, त्यांची व्यवसायाची व्याप्ती काय आहे? जास्त आहे. जे वस्तूचे काय करतात? उत्पादन पण करतात आणि वितरण पण करतात. तर त्यांना स्थिर भांडवलाची गरज काय आहे? जास्त प्रमाणात आहे. कारण ते स्थिर मालमत्तेमध्ये जास्त प्रमाणात काय करतायत? गुंतवणूक करतायत. परंतु असा व्यवसाय जो फक्त उत्पादन करतो, तर त्यांना स्थिर भांडवलाची गरज काय असणार आहे? कमी असणार आहे. लक्षात येत आहे का? म्हणजेच व्यवसायाची व्याप्ती कशा प्रकारची आहे, त्या व्याप्तीवर व्यवसायाची स्थिर भांडवलाची आवश्यकता अवलंबून असते. जर व्यवसाय उत्पादन आणि वितरण करणारा असेल, म्हणजेच वस्तूंचे उत्पादनही केले जाते आणि वस्तूंचे वितरणही केले जाते, तेव्हा स्थिर भांडवलाची आवश्यकता ही जास्त प्रमाणात असते. आता पुढचा मुद्दा आहे बघा, भाडेतत्वाचे प्रमाण. भाडेतत्वाला काय म्हणतात? लीज म्हणतात. काय म्हणतात? भाड्याला काय म्हणतात? लीज असे म्हणतात. लीज हा शब्द आहे आपल्या वाणिज्य भाषेमध्ये, त्याला काय म्हणतात? लीज असे म्हणतात. मग आता भाडेतत्वाचे प्रमाण काय आहे? जर एखाद्या उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल, तर व्यवसायात कमी प्रमाणात निधीची किंवा व्यवसायात कमी प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. आता उदाहरणार्थ भाडेतत्वावर म्हणजेच काय, की मला व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्या व्यवसायासाठी लागणारी जी स्थिर मालमत्ता आहे, उदाहरणार्थ जमीन, इमारत किंवा यंत्रसामग्री, ही जर मी विकत न घेता, म्हणजे प्रत्यक्ष खरेदी न करता, मी जर ती भाडेतत्वाने घेतली, म्हणजे मी समोरच्या व्यक्तीकडून हे जे वापरण्यासाठी येणारी जी वस्तू आहे, ही मालमत्ता आहे, ही भाड्याने घेतली आणि त्याच्याशी ॲग्रीमेंट केलं, करार केला, तर साहजिक आहे ना, मला स्थिर भांडवलाची गरज कमी लागेल. कारण मी प्रत्यक्षात ती वस्तू विकत घेते का? नाही. प्रत्यक्षात ती वस्तू मी विकत घेत नाही, मी ती भाड्याने घेते. लक्षात आलंय? आज बघा, आपण आपल्या घरी जर एखादा म्हणजे मी अगदी लगेच रिलेट करू नका, मी फक्त तुम्हाला उदाहरण देते.
आपल्या घरी जर एखादा छोटासा कार्यक्रम असेल, आपल्याला जर एन नंबर्स ऑफ म्हणजे खूप जास्त प्रमाणात जर खुर्च्या लागत असेल, तर आपण लगेच जाऊन दुकानातून विकत आणतो का हो? नाही. आपण काय करतो? भाड्याने त्या खुर्च्या काय करतो? घेऊन येतो. म्हणजेच आपला वापर तेवढा 1 दिवसापुरता आहे म्हणून. आणि ते वापरल्यानंतर आपण लगेच देऊन टाकतो. आपण काही इथे लगेच 1 दिवसासाठी करार करत नाही, कारण आपल्याला फक्त 1च दिवसासाठी हवं असतं. परंतु व्यावसायिकाला त्या मालमत्ता किंवा ती सामग्री, यंत्रसामग्री ही जास्त कालावधीसाठी वापरावी लागते. म्हणून तो काय करतो, ज्या व्यक्तीकडून हे स्थिर मालमत्ता तो आणणार आहे, त्याच्याशी तो काय करतो, ॲग्रीमेंट करतो, करार करतो, लीज ॲग्रीमेंट करतो. भाडेतत्वावर त्या वस्तू विकत घेतो आणि वापर झाल्यानंतर, त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ते तत्वाचा करार रिलीज केला जातो आणि त्याला त्याची यंत्रसामग्री परत दिली जाते. बघा, जिथे आज 50,000ची वस्तू खरेदी करायची, तिथे मला ₹10,000 भाडं द्यायचे. माझे किती पैसे वाचतायत? ₹40,000 वाचतायत. त्यामुळे असं जर केलं, भाडेतत्वावर जर मी मालमत्ता संपादन केले आणि त्या मालमत्तेचा वापर करून वस्तूंचे उत्पादन केले, तर अशा परिस्थितीत माझ्या व्यवसायाला स्थिर भांडवलाची गरज काय लागणार आहे? कमी स्वरूपात लागणार आहे. बऱ्याच वेळेस बघा, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, ऑफिसेस हे रेंटवर असतात, लीजवर असतात. कोणी प्रत्यक्ष लगेच नवीन व्यवसाय सुरू झालाय म्हणून लगेच लाखोनी इन्व्हेस्टमेंट करून लगेच नवीन ऑफिस खरेदी करतं का? नाही. बऱ्याच सुरुवातीला बघा, ऑफिस रेंटवर घेतलं जातं, तिथे काम सुरू केलं जातं आणि जेव्हा व्यवसायाची प्रगती होत जाते, तेव्हा मग ॲक्चुअली जास्त इन्व्हेस्टमेंट करून. तर मग माझ्या व्यवसायाला सुरुवातीला जर मी भाडेतत्वावर सामग्री जर घेत असेल, तर मला स्थिर भांडवलाची गरज ही कमी प्रमाणात लागणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, उपकराराची व्यवस्था. आता उपकरार म्हणजे काय? तर माझ्या व्यवसायासाठी लागणारी जी यंत्रसामग्री आहे, ही यंत्रसामग्री, जे रॉ मटेरियल आहे, हे रॉ मटेरियल मी वेगवेगळ्या कंपन्यांशी करार करून त्यांच्याकडून मागवून घेतलं, तर अशा वेळेस स्थिर मालमत्तेमध्ये कमी स्वरूपात काय करावे लागते? गुंतवणूक करावी लागते. आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते बघा. कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते, बरोबर आहे? आता साठी बघा वेगवेगळ्या स्वरूपाचे स्पेअर पार्ट्स लागतात, बरोबर आहे ना? कार काय, कुठलीही बाईक कंपनी जरी असेल, म्हणजेच व्हेकल मॅन्युफॅक्चर करणारी, वाहन तयार करणारी जी कंपनी असेल, तर खरंच एकाच कंपनीमध्ये एवढे सगळे पार्ट्स मॅन्युफॅक्चर होत असतील का? नाही. मग ते उद्योजक काय करतात? ते मॅन्युफॅक्चरिंग पार्ट्स, त्या कार मॅन्युफॅक्चरिंगसाठी पार्ट्स हे वेगवेगळ्या व्यक्तींशी करार करून, उपकरार, ज्याला सब कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात, त्यांच्याशी करार करून ते पार्ट्स काय केले जातात? घेतले जातात, सुटे पार्ट्स. बरोबर आहे? तर अशी जर कंपनी करत असेल, तर तिला स्थिर मालमत्तेमध्ये कमी स्वरूपात गुंतवणूक करावी लागते. एकंदरीतच स्थिर भांडवलाची गरज कमी स्वरूपात असते. कारण ती एक कार मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारे जे साहित्य आहे, ती तिच्या स्वतःच्याच कंपनीमध्ये सगळं तयार करत नाही. त्यामुळे तिला स्थिर भांडवलाची गरज कमी आहे. हेच जर ती एकाच सगळं कार मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारं जे सगळं साहित्य ती स्वतःच जर तयार करत असते, तर ती त्या स्थिर भांडवलामध्ये जास्त प्रमाणात काय करावी लागली असती? गुंतवणूक करावी. पण कंपनीज काय करतात? आपला मार्जिन काढण्यासाठी, आपलं मालमत्तेमध्ये कमी गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या व्यावसायिकांशी सब कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच उपकरार करतात, की त्यांना आवश्यक असणारी स्पेअर पार्ट्स, त्यांना आवश्यक असणारी साधने ते दुसऱ्या कंपनीकडून करार करून विकत घेतात, जेणेकरून स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक कमी स्वरूपात करावी लागणार आहे. आता अजून एक छोटंसं उदाहरण झालं तर रेफ्रिजरेटर, फ्रीजमध्ये लागणारा आईस पॅड आहे बघा, त्याच्यानंतर त्याचं हँडल आहे, लॉक आहे, की आहे. हे सगळं एकाच ठिकाणी तयार केलं जातं का? नाही. ते वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलं जातं. म्हणजेच तो व्यवसाय काय करतो? वेगवेगळ्या कंपन्यांशी करार करतो, उपकरार करतो. त्यामुळे त्या व्यवसायाला काय लागतं? स्थिर भांडवलाची गरज ही कमी स्वरूपात लागते. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने स्थिर भांडवलाची आवश्यकता कधी कमी असते, तर कधी
जास्त असते ते व्यवसायाच्या स्वरूपावरून, व्यवसायाच्या आकारमानावरून, व्यवसायाच्या व्याप्तीवरून ठरवले जाते. आणि एकूण विद्यार्थी मित्रांनो 12 मुद्दे आहे. मी या व्हिडिओ क्लिपमध्ये फक्त 6 मुद्दे स्पष्ट करणार आहे. बाकीचे 6 मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये घेणार आहोत. शेवटचा मुद्दा बघा काय आहे, जुन्या मालमत्तेचे संपादन. आता जुने मालमत्ता म्हणजे काय? तर बघा प्रत्येक वर्षी जे जुने यंत्रसंच आहे किंवा जुनी यंत्रसामग्री आहे, ती कमीत कमी किमतीमध्ये जर उपलब्ध असेल तर आणि ती जर कंपनीमध्ये वापरली तर स्थिर मालमत्तेची किंवा स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक ही कमी करावी लागते. म्हणजे स्थिर भांडवलाची आवश्यकता ही कमी स्वरूपात असते. आता जुनी मालमत्ता म्हणजे काय? बघा कोणतीही मालमत्ता खरेदी केल्यानंतर तिला एक लाईफ दिली जाते, आयुष्य दिलं जातं. आणि दरवर्षी तिचं आयुष्य डेप्रिसिएशन घसारा करून करून काय होतं कमी होतं. मग एखाद्या मालमत्तेचं आयुष्य हे 30 वर्ष असेल. पण सध्या ती अशी आहे की ती फक्त 5च वर्ष वापरलेली आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये आहे. म्हणजे ती अजून 25 वर्ष तरी व्यवस्थित वापरली जाऊ शकते. तर व्यावसायिक काय करतात? मग नवीन मालमत्ता खरेदी करण्याऐवजी ही जुनी मालमत्ता काय करतात? विकत घेतात व्यवसायासाठी आणि त्याच्यावर काम चालू करतात. मग त्यामुळे काय होतं? स्थिर भांडवल कमी प्रमाणात लागते. म्हणजे स्थिर मालमत्तेमध्ये कमी गुंतवणूक करावी लागेल ना. कंपेअर करा, एखादी नवीन वस्तू तुम्ही बाजारात विकत घ्यायला गेलात आणि तीच वस्तू तुम्ही 2 वर्ष जुनी आहे, ती विकत घ्यायला गेलात. तर फरक आहे ना. नवीन वस्तू तुम्हाला त्या जुन्या वस्तूपेक्षा महाग मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला नवीन वस्तूमध्ये जास्त गुंतवणूक करावी लागणार आहे आणि जुन्या वस्तूमध्ये कमी गुंतवणूक. फक्त फरक एवढा असतो, की ती वापरलेली असते. पण जर ती चांगल्या स्थितीत असेल, तर आपण व्यवस्थितरित्या वापरून तिला काय करू शकतो, अजून दीर्घ कालावधीपर्यंत टिकवू शकतो. बघा आपल्या घरात पण बऱ्याच वस्तू आपण सेकंड हँड घेतो. बरोबर आहे ना? कारण आपण विचार काय करतो, अरे 1 वर्ष किंवा 2 वर्ष तर वापरलेली आहे. मग मी अजून कालावधीसाठी वापरू शकतो. कारण जिथे मला ₹15,000 खर्च करून नवीन वस्तू घ्यायची आहे, तीच वस्तू कमी किमतीत, चांगल्या परिस्थितीत मला मिळते, तर मी ₹15,000 का खर्च करू? राइट? तर व्यावसायिकसुद्धा असाच विचार करतात. मग असा विचार करणारे जे व्यावसायिक आहेत, जे जुन्याच मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतात किंवा जुन्या मालमत्तेचे संपादन करतात, ती मालमत्ता आपल्या व्यवसायासाठी वापरतात, तिथे स्थिर भांडवलाची आवश्यकता काय असते? कमी स्वरूपात असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण स्थिर भांडवल म्हणजे काय आणि स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहे याचा अभ्यास आज आपण केलेला आहे. एकदा फक्त मुद्दे रिवाइज करते. जसे व्यवसायाचे स्वरूप पहिला मुद्दा आपण बघितला. जर व्यवसाय हा वस्तूचे उत्पादन करणारा असेल किंवा लोकोपयोगी सेवा देणारा असेल तर स्थिर भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. या उलट फक्त वस्तूंची खरेदी विक्री करणारा व्यवसाय असेल तर त्याला स्थिर भांडवल कमी लागते. व्यवसायाचे आकारमान मोठ्या स्वरूपात व्यवसाय असेल तर स्थिर भांडवल जास्त प्रमाणात लागते. एक छोट्या प्रमाणावर जर व्यवसाय असेल तर स्थिर भांडवलाची आवश्यकता कमी स्वरूपात असते. तिसरा मुद्दा आपण बघितला व्यवसायाची व्याप्ती. व्यवसाय जर उत्पादन आणि वितरण म्हणजेच प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन असे दोन्ही कार्य करणारा असेल तर त्याला स्थिर भांडवलामध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. भाडेतत्वाचे प्रमाण. जी मालमत्ता विकत घेण्याऐवजी मला जर भाडेतत्वावर उपलब्ध होत असेल आणि मी जर भाडेतत्वावर उपलब्ध झालेली मालमत्ता वापरत असेल तर माझ्या व्यवसायाला स्थिर भांडवल हे कमी स्वरूपात लागेल. उपकराराची व्यवस्था. जर मी उपकरार केला असेल तर उपकरारामध्ये देखील मी जर वेगवेगळ्या कंपन्यांशी उपकरार केलेला असेल तर मला स्थिर भांडवल हे कमी स्वरूपात लागेल. म्हणजेच काय तर बघा उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडून सुपूर्द करण्याचा विचार केला तर त्याला स्थिर मालमत्ता ही कमी स्वरूपात लागते. आणि शेवटचा मुद्दा आपण बघितला जुन्या मालमत्तेचे संपादन. तर जुन्या मालमत्तेचे संपादन म्हणजेच काय? तर जुने यंत्रसंच किंवा जुनी यंत्रसामग्री कमी किमतीत उपलब्ध असेल तर स्थिर मालमत्तेमध्ये कमी प्रमाणामध्ये काय करावी लागते? गुंतवणूक करावी लागते. उरलेले जे 6 मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघणार आहोत.
तर व्हिडिओ बघत राहा आणि अभ्यास करा. थँक यू.